आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते। कोकणातनं रत्नागिरी जिल्ह्याला आजही रेड अलर्ट देण्यात आलाय। रात्री पावसाची संततधार इथे पाहायला मिळाली आहे। सकाळी मात्र थोडीशी उघडीप आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आजही रत्नागिरीसाठी शक्यता वर्तवलेली आहे। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातल्या शाळांना मात्र सुट्टी जाहीर करण्यात आली। अधिक माहिती घेऊयात, राकेश घोडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राकेश, काय रत्नागिरीचे अपडेट सध्याचे? प्रज्ञा, गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार पाहायला मिळते। कालही पावसाची काहीशी संमिश्र स्थिती होती, मात्र रात्री पावसाने जोर पकडलेला होता। सर्वच तालुक्यांमध्ये रात्री मुसळधार पाऊस पडलेला आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। काल खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडलेली होती। रात्री देखील ही धोका पातळी जगबुडी नदीने ओलांडल्यामुळे खेड बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं होतं। पण आज सकाळपासून पावसाने उघडीप घेतल्याने बाजारपेठेत शिरलेलं पाणी हळूहळू कमी होत आहे। तर दुसरीकडे राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने देखील इशारा पातळी कालपासून ओलांडलेली आहे। त्यामुळे तिथे देखील प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून रेड अलर्टचा इशारा आजसाठी देण्यात आलेला आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देखील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। आज सकाळपासून जरी पावसाने उघडीप घेतलेली असली, पावसाचा जोर काहीसा मंदावलेला असला तरी देखील आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। आज दिवसभर पावसाची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना देखील प्रशासनाकडून सावधानतेच्या आणि सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील पूर परिस्थिती नाहीये, मात्र आज पावसाचा जोर असाच वाढला तर मात्र पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, नक्कीच राकेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तो कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि रेड अलर्ट सध्या रत्नागिरीसाठी देण्यात आलेला आहे।